हाँ, सुरू कर दो। ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता न दिभिः सादनम् एक मिनिट, सगळेजण प्लीज म्यूट मध्ये जा आणि नंतर तुम्ही बरोबर म्हटलं तरी चालेल. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यं मध्यमाम् अस्मदाचार्यं पर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. आता अथर्ववेदाचा शांती मंत्र म्हणूया. ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. नमस्कार मंडळी, आजचा आपला हा पहिला दिवस आहे. काही नवीन मंडळी आली आहेत, आपण त्यांची ओळख पण करून घेऊया. आधी सांगते, आत्ता जी मंत्र म्हटले ती माधवी आपली दरवेळेस ती आपल्याला मदत करते आणि तिच्याबरोबर तुम्ही आपल्या घरी म्हणू शकता. आपण मात्र सगळ्यांना बाकीच्यांना सगळ्यांना आपण म्यूटवर ठेवणार आहे, कारण की दोन आवाज आले की त्याच्यामधून एको येतो ह्याच्यामध्ये, म्हणून आपण तसं तर करतोय की एक जण सांगतं आणि आपण बाकीच्यांनी आपापल्या घरी म्हणायचं. तर आता जी नवीन मंडळी आहेत आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि नंतर आपल्या ग्रुपमधल्या बाकीच्यांची ओळख करून देऊ. त्याच्या आधी मी एक दोन नावं सांगते. महेश महेश तुमची आधी ओळख करून देते. महेश पाटील आणि दुसरा महेश आहे महेश सोनटक्के. हे दोघं जण आपल्यासाठी रेकॉर्डिंग करतात. तर आता आपण हे रेकॉर्डिंग करतो आणि युट्यूबवर टाकतो. तर ती दोन कामं दोन महेश करत असतात. नंतर संध्या पेंडसे, तुम्हाला बहुतेक सगळ्यांना माहिती आहे, तर ती थोडंसं ऍडमिन मध्ये आपल्याला मदत करते. आणि तिच्या जवळच संतोष नागवारचे दिसतात. मागच्या उपनिषदामध्ये त्यांनी आपल्याला खूप मदत केली. म्हणजे आपला क्लास आल्यानंतर त्याचा गोषवारा म्हणजे समरी ते आपल्याला द्यायचे आणि इतकी छान ती मदत होती आपल्याला. तर दरवेळी ते आपले लिहून द्यायचे. आय एम होपिंग ते पुन्हा करू शकतील किंवा मग आणखी कुणीतरी त्यांना मदत केली तरी चालेल. संतोषची ओळख करून द्यायची. आणि श्यामाताई म्हणजे श्यामाताई तुमचं पण जरा दाखवा. तुम्हाला पण बघूया. श्यामाताई पण आपल्याला मंत्र म्हणायला मदत करतात. तर श्यामाताई आणि माधवी आपल्याला मंत्र म्हणायला मदत करतात. आणि त्याच्याशिवाय कोण राहील आता? आय गेस मी काढलं केलं खबर सगळ्यांना. आणि सगळे
सगळेच जण इथे खूप मदत करत असतात सगळेजण, आणि हा सगळा ग्रुपचा प्रोजेक्ट असतो. मी एकटी बोलत असले तरी सगळेजण मदत करत असतात. तर आता जे नवीन मंडळी आली त्यांनी थोडीशी आपली ओळख करून द्यावी, आणि नंतर जे मंडप उपनिषदातून जे आले त्यांची आपण ओळख करून घेऊया. तर मला वाटतं नवीन म्हणजे विद्या आधी मला दिसली. विद्या. हाय, विद्या देव. न्यूजर्सी मध्ये राहते आणि पहिल्यांदाच निलिमाच्या या प्रोजेक्ट मध्ये सहभागी होते आणि आय एम व्हेरी एक्सायटेड टू लर्न मोर अँड लेट्स सी. मी खूप अध्यात्माचा अभ्यास करत असते, त्यामुळे माझी जुनी मैत्रीण आहे ती. आणि आणखी कोण नवीन आलंय? राजन मोडक. नमस्कार. आवाज येतोय ना माझा? हो, दिसते. मी पूर्वी उपनिषद क्लासमध्ये होतो, पण माझी एक कामं अशी झाली की मी जवळजवळ 12-12 तास कामं करत होतो, त्यामुळे मला काही शक्य होत नव्हतं. पण आता या निमित्ताने परत सुरू होईल. मी राहतो मेरीलँडमध्ये, आणि काही लोकांची संघाच्या कार्यामुळे किंवा बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान कार्यामुळे झाला असेल परिचय पूर्ण. व्हेरी गुड. आणखी कोण नवीन दिसते? उल्हास कधी कधी येतात कार्यक्रमामध्ये. ओके. मी रिसेंटली जॉईन झालोय हो आज हो. पहिल्यांदा. हम्म. तुमचं मी ते ज्ञानेश्वरीच ऐकतोय मी हा. युट्यूबवर. हम्म. 9व्या अध्यायापर्यंत ऐकलं. अरे वा. मी जॉईन व्हायचा विचार झाला म्हणून झालं. छान झालं, छान. आणखीन कोण आहे? जोशी म्हणजे त्या कुठली जोशी आहे ही? ज्योती आहे का दुसरं कोणी? हो हो, मी ज्योती good. जोशी. जुने. ज्योती पण आपल्याकडे या, आहे. या. आणखी कोण नवीन आहे? विजयाताई मार्कंडे. हो, मी विजया मार्कंडे. म्हणजे मी न्यूजर्सीला असतो. मी मिसिसागा टोरंटो मधून जॉईन झालेली आहे. आणि आणि मला फार इंटरेस्ट आहे म्हणून मी मुद्दाम जॉईन झाले. त्या दिवशी तुमच्याबद्दल तुमचं भाषण वगैरे ऐकलं होतं या संबंधी सगळं, म्हणून मला इच्छा झाली खूप. आणि मी फिलॉसॉफीमध्ये MA केलेलं आहे, पण आता झालं खूप वर्ष झाली त्या गोष्टीला. असं पण आहे थोडंफार डोक्यात, आणि इच्छा खूप होती आणि ती तुमच्या निमित्ताने पूर्ण होते. चांगलं वाटतं. ही सगळी देवाची कृपा आहे. ओके. आणखी कोण राहिलंय नवीन? झाले असतील नवीन मंडळी. जयश्री तर आपल्याला माहिती आहे, पण ती मागच्या वेळी मध्ये मध्ये येत होती, पण त्याच्या आधी ज्ञानेश्वरीला ती पूर्ण वेळ आलेली होती. आणखीन आता बाकीचे सगळे जण ओळख करून द्या. कुठून सुरू करूया? ज्योत्स्नाताई. मी निलिमाताईंचं पूर्ण ज्ञानेश्वरीचं सत्र अटेंड केलं आहे, आणि आता जे सेकंड टाइम त्या घेत आहेत, मी त्यांच्या ह्याच्यात त्या तिसऱ्यांदा घेत आहेत, कारण त्यांचं अगदी पहिलं सत्र मेरीलँड किंवा वॉशिंग्टन एरियात, व्हर्जिनिया एरियात झालं होतं. मग दुसऱ्या ह्याच्यात आम्ही सगळे न्यूजर्सी आणि ऑल ओव्हर US इंडिया सगळ्यातनं लोक होतो. आणि आता परत त्यांनी चालू केले, विच वी आर ऑन 10व्या अध्यायावर आहोत. ते पण मी परत जॉईन केलं आहे. त्यांचं मुंडक उपनिषद मध्ये आय वॉज देअर, आणि आता हे प्रश्न उपनिषद. ते मला हा सगळ्यांदा फारच आवडतो. मी त्यांचा उपक्रम जो आहे तो खरंच चांगला आहे. त्याच्यामुळे सत्संग होतो, सगळं नवीन शिकायला मिळतं, आणि त्या सगळं मनापासून चांगलं सावकाश चांगलं समजावतात. तर सगळ्यांना त्याचा फायदा आहे असं मला वाटतं. थँक्यू. कक्षा माझ्या याच्याप्रमाणे जाते मी, लाईन प्रमाणे. नमस्कार, मी कक्षा पेंढारकर. आता ज्योत्स्नाताईंनी सांगितल्याप्रमाणेच निलिमाताई खूप सगळ्यांना छान समजावून सांगतात आणि ऐकत राहावं असं वाटतं. मी त्यांच्याबरोबर मुंडक उपनिषदाचा क्लास केलाय, आणि आता प्रश्न उपनिषदाचा पण करायला आवडेल आणि ऐकायला आवडेल. आता शैलाताई नवीन दिसतात आहे. शैलाताई दिसत नाही.
इकडे ना. नमस्कार. अरे, सांगताय तुमच्याबद्दल? हो, माझ्याबद्दल सांगायचं. हम्म. ओके, मी शैला श्रॉफ आणि मला उपनिषद मध्ये इंटरेस्ट आहे. आणि आय आय डिड कोणी मांडुक्य उपनिषद केलंय का? मागच्या वेळी केलं आम्ही. हो. हा. ते मी आय ऑल्सो डू इट ऑनलाईन. good. मांडुक्य उपनिषद. बरोबर. And now almost I'm at the end of it because it's such a small one. But ते I also आम्ही interest आम्ही in केलं ते मुंडक होतं. मुंडक आणि मांडुक्य अगदी वेगळं आहे. हा, अगदी तेच वेगळं. सांगते बरोबर. आम्ही मुंडक आम्ही मुंडक मुंडक केलं. उपनिषद केलं. करेक्ट. हा. मुंडक इज वेगळं, पण मांडुक्य मध्ये फक्त 12 श्लोक आहेत. हो, पण त्याचं खूप डिटेल मध्ये सांगतात ते. डिटेल मध्ये तुम्ही जे घ्याल तो वेगळं सांगतो. त्याच्यावर शंकराचार्यांचे गुरुचे गुरु आलं लक्षात. ओके. त्यांनी 230 काहीतरी त्याच्यावर कर्णिका केल्या. त्यामुळे इट इज व्हेरी मच डिटेल. त्याच्यापासून शैव धर्माचे खूप सारे त्यांच्या कालिका फार मोठ्या आहेत. मी बरं. फक्त ते 12 घेतले आणि बरं. त्याच्यानंतर कोण बाई आत्मानंद कोणतरी विषय आहे ठीक आहे. त्यांचं घेतलं आणि इंग्लिश घेतलं बिकॉज आय टॉक इन इंग्लिश मोस्ट बरं. people are English. So. Good. But anybody want to read that? That's a fantastic one. हो. They talk about the four consciousness and stuff. So it is nice. Good, good. आपण हळूहळू जाऊ तिथे. आता मी अनिल पहिल्यांदा तिकडे गेले कारण it was only 12 of them. I thought it is easy, बरोबर. right? बरोबर. हो. It's not that easy. बरोबर. हा. अनिल, तुम्ही दिसता इकडे? अनिल पण बरेच वर्ष आपल्या बरोबर आहेत. नमस्कार, माझं नाव अनिल आरस. आम्ही पेन्सिल्व्हेनियामध्ये राहतो आणि ज्ञानेश्वरीचा क्लास झाल्यानंतर खरंच मला आवड लागली आणि आता उपनिषद सुद्धा थोडंफार शिकण्याची जरुरी भासली. असं शिकलेलं बरं असं. आणि आता पुढचं कोण आहे? रेखा ताई. रेखा नवीन आलेल्या आहेत. डोळस. नमस्कार. माझं नाव रेखा डोळस. मी व्हर्जिनियामध्ये राहते, फेअरफॅक्स काउंटीमध्ये. आणि मला खरं तर उपनिषदची काहीच माहिती नाही आहे. हे पहिलंच पुस्तक आता ग्रंथ त्याचं इन्फॉर्मेशन मिळतंय मला. तर अगदी बिगिनर आहे मी. इथपासून सुरुवात. आपण म्हणूनच अगदी सुरूपासून सुरू करणारे आज. म्हणजे कारण काही लोक तसे असतील ना की ज्यांनी ऐकलं नसेल कधी. आता कोण राहिलं मला आता? अमृत सर राहिलं सांगायचं. मी अमृत. ऐकू येते? हो, येत आहे. माधवीच्या बरोबर ज्ञानेश्वरी आणि रविदासांचा संवाद ऐकू येतोय. हॅलो, आता? आता ठीक आहे. मी माधवी बरोबर ज्ञानेश्वरी शिकायला इथे सुरुवात केली निलिमाताईंबरोबर आणि मुंडक उपनिषदाचा कोर्स झाला. ज्ञानेश्वरी परत एकदा वाचून झाली स्वतःची, ते छान झालं. पण निलिमाताईंचा रविदादांचा जास्ती सहवास लाभावा हे सगळ्यात जास्ती आणि शिकायला मिळतं. थँक्यू व्हेरी मच निलिमाताई. नमस्कार. ओके. आता मुकुंद. मी राहिले. शुभा. ओके. शुभा. मी शुभा कुबेर. मी व्हर्जिनियात आहे आणि निलिमाताईंबरोबर मी ज्ञानेश्वरी आणि मुंडक उपनिषद दोन्ही हे केलं, अभ्यास केला आणि मला आवडतं.
म्हणजे खूप अभ्यास होत नाही माझ्याकडे, पण त्यांच्या निमित्ताने कानावर पडतं म्हटल्यावर खूपच मजा येते ऐकायला पण. आणि खूपच समजून सांगतात त्या छान, त्यामुळे आनंद होतो. छान. आता मी म्हणते मुकुंद, तुम्ही अनम्यूट करता. मुकुंद सातवळेकर. जयश्री पण आहे का तुमच्या बरोबर? हो हो, मी पण आहे. जयश्री आहे, फक्त आम्हाला निलिमा मी पण आहे. हॅलो निलिम. हो, दिसत नाही तुमचे गडबड आहे चेहरे. म्हणून आम्ही जरा गप्पा बसतो आता. हो हो, नाही तुम्ही आले हा. की इतकी बरं वाटतं मला. तुला माहित नाही? हा, माहिती आहे मी कशाची पहिल्यांदा म्हणजे आम्ही आमचा ग्रुप होता न्यू जर्सीला, त्याच्यात आम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास एकत्र केला. तेव्हा मुकुंद आणि जयश्री माझ्या बरोबर होते. पण तिथे आम्ही दर आठवड्यात किंवा 2 आठवड्यांनी भेटायचो. तर आम्हाला ती ज्ञानेश्वरी संपायला 9 वर्ष लागले. तेव्हा आमची मग खूप म्हणजे बेसिकली आमची मैत्री जास्त झाली ज्ञानेश्वरी शिकताना. तर जयश्री आणि मुकुंद तेव्हापासून आमचे मित्र आहेत. ओके, आता कोण राहिलंय? दिलीप आणि सुरेखा, हे पण माझे खूप जुने ओळखीचे आहेत आणि आमची न्यू जर्सीतली ओळख होती. सुरेखा, तुम्ही म्यूट आहात अजून. तुम्ही घरी आलात का? सॉरी, ते ह्याच्यावर कम्प्युटरच्या वेळ लावलंय. चालेल चालेल चालेल. कारण म्हटलं की तुम्ही घरी आलात. हरिकेनचा गोंधळ चाललाय बाहेर. ओके. हा. चालेल चालेल. हा. वेलकम बॅक. सगळ्यांना बघून बरं वाटलं. हो, मध्ये दिलीपला बरं नव्हतं, पण गुड टू सी बोथ ऑफ यू. ह्याच्या कम्प्युटरवर न लावता ह्याच्यावर लावलंय, टीव्हीवर लावलंय. हो हो, बरोबर आहे. म्हणून तुम्हाला आम्ही दिसत नाही, म्हणजे हाय दिसतंय दोघंही दिसलाय. दिसले ना. छान वाटलं. लाईट नाही तोंडावर. हा, नाही तर सगळेजण ओके. म्हणजे डिसअपिअर होतात. मग मला आता सगळ्यांचे एक एक चेहरे दिसले की बरं वाटतं. आता कोण राहिलंय? हा, ही राहिली आहे, माधुरी राहिली आहे. माधुरी करंदीकर. हो. हाय, मी पण निलिमाताईंबरोबर ज्ञानेश्वरी सुरू केली आणि तेव्हापासून त्याच प्रवासात आहे. या पलीकडे काय सांगू? आणि काय मजा येते, म्हणजे ऑफकोर्स एन्जॉय करत असल्याशिवाय राहणार नाही. खरंय. शिकायला मिळतं, सगळ्यावरच चिंतन मनन करायला वेळ असतोच असं नाही, पण जेव्हा जमेल तेव्हा अगदी खरंय. जेव्हा या डोक्यामध्ये विचार येतात हो. मधून या विषयावर. बरोबर. कोणी राहिलं असेल तर प्लीज सांगा, अनम्यूट करा आणि बोला. अलका आली. हो, अलका, या कुठली अलका आपली? मी पण त्यांच्या बरोबर ज्ञानेश्वरी पासून सुरुवात केली आणि त्यांनी मला गोडी लागली खूप. नंतर मुंडक उपनिषद आणि आता प्रश्न उपनिषद. खूप छान वाटलं ताई, तुम्हाला भेटूनच खूप छान वाटलं. तेव्हापासून गोडी लागली मला. हो, खरंय. या, गुड टू सी यू टू. त्या इंडियातून आल्या होत्या, आता मी पुन्हा 6 महिने इथे असते, 6 महिने इंडियात असते. हा, बरोबर. कोणी आणखी राहिलंय इंट्रोड्यूस करून घेण्याचं? नाहीतर आपण सुरू करूया. हो, सांगा की तुम्ही मागे दिसताय. संध्या मला दिसते मागे. नमस्कार. माझं व्यक्ती खूप नसतं, त्यामुळे मी आपला मागे राहूनच बघतो. पण तुम्हाला जेव्हा मला मदत लागते तेव्हा पहिल्यांदा तुम्ही येता पुढे. मदत कसली आली? खूप म्हणजे आधार आहे. तुमच्याकडे मदत नाही झाली. नाही, ते मला कम्प्युटरच वेडा होता. जाऊ द्या त्याचं. आणि नीता राहिली, नीता नाबर, ती पण मागे दिसते मला. हाय, मी पण निलिमाताईंबरोबर ज्ञानेश्वरी पण त्यांच्याबरोबर केलं आणि मुंडक उपनिषद पण केलं आणि त्याच्याही आधी न्यूजर्सी मध्ये आम्ही रंगदीप दिवाळी अंकावरती पण काम करायचं.
तेव्हापासून त्यांच्या बरोबर असोसिएशन आहे. अरे हं. ती खूप छान लिहिते, खूप छान संपादक आहे आणि तिचं सध्या अंतराळ नावाचं मासिक ऑनलाईन सुरू असतं. हं. खूप टॅलेंटेड आहे ती. आणखी परवा कोणीतरी भेटलं होतं. हो, मला वाटतं महेश. महेश सांगत होते की तू शाळेत असताना तू खूप हुशार मुलगी होती म्हणून ते तुला ओळखतात. महेश पाटील सांगत होते. नाही, तिला ओळख नसेल माझी. हा ओके. महेश महेश्वर पाटील. वर्गात होते ते. महेश्वर ना? ओ हाय. हाय. या बोलू आपण या. ओके. तेच मला एकदम कळलं की तू खूप वर्गात हुशार होती आणि त्यांनी सांगितलं की काय नाही. ब्राईट गर्ल असं. म्हटलं आम्हाला अशीच माहित आहे की ब्राईट आहे म्हणून. छान. वेलकम एव्हरीबडी. जुने निलिमाताई रविदादा राहिले. अरे वा, मला दिसलेच नाही ते. कुठे आहो तुम्ही? मला काय दिसलं नाही. हा, दिसले. अहो. हा. बोला. छान. बोला मला काय ऐकून नाही आलं तुमचं. हा, चांगला उपक्रम चाललाय, चालू ठेवा. छान वाटतं ऐकायला. मी रवी कुलकर्णी. ते माझ्या बरोबर पहिल्या ज्ञानेश्वरीला होते, 9 वर्ष केली आम्ही त्याच्या नंतर. मग तिन्ही याच्यामध्ये ते दरवळे होते आणि ते पण माझा एक मोठा आधार आहे. चला, आणखी कोणी राहिलं का? सॉरी, तुम्हाला विसरले. ओके, आता सुरू करूया आपण. मी माझं स्क्रीन शेअर करते. नॉर्मली मी आपले जे पॉइंट्स असतात ते स्लाइडवर करते आणि त्या स्लाइड मी तुम्हाला सगळ्यांशी शेअर करते नंतर. त्यामुळे जरी पुस्तक विकत घेतलं नाही तरी चालतं. आपल्या नोट्स आणि हे शुड बी इनफ. पण आज रेखाताईंनी एक टाकलं आहे. तर परमार्थानंदांचे जे जुने लेक्चर्स असतात ते सगळे लेक्चर्स ऑनलाईन असतात. तर त्यांनी त्याची लिंक टाकलेली आहे. पण ते मला वाटतं 400 पानाचं वगैरे डॉक्युमेंट आहे. पण जर का कधी वर्गात काही तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही जरूर ते बघू शकता. कारण की मी त्यांच्या रेफरन्स म्हणजे ते पण माझ्या गुरूंचेच शिष्य आहेत. त्यामुळे मी काय जे शिकले ते परमार्थानंद पण ते शिकवतात. ओके, दिसतोय माझा स्क्रीन? कोणीतरी हात वर करत हो, दिसतोय. ओके, कृष्ण उपनिषद आपण म्हटलं ना. तर आपण ज्यांना अगदीच काही माहिती नाही, 1-2 जण म्हणाले की त्यांना माहिती नाही, म्हणून आपण शून्यापासून सुरू करणार आहे. तर आपण प्रश्न उपनिषद करणार आहे. पण मुख्य म्हणजे आपण वेदापासून सुरुवात करतो. तर वेदामध्ये काय म्हणतो आपण की वेद हे कोणी असं 1 पर्सन असे कोणी लिहिलेले नाही आहेत. तर परमेश्वर म्हणजे आपण जे म्हणतो सदाशिव समारंभ, म्हणजे सदाशिवाने जे शिकवलं ते आसमासने या सगळ्या ऋषींना मिळालं आणि ते सगळं ज्ञान आहे ते आपल्या वेदामध्ये. म्हणून वेदाला एक शब्द वापरतात अपौरुषेय. अपौरुषेय म्हणजे जे पुढे लिहिलेलं नाही अशा अर्थाने. आणि आपल्याला सगळ्यांना बेसिक असं माहिती आहे की आपले 4 वेद आहेत. कोणाला सांगता येत आहेत नावं? मी रोज विचारणार नाही, आजच फक्त काय काय गोष्टी विचारणार. तर कोणाला 4 वेदांची नावं सांगता येतील? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आपले 4.
एक मिनिट सांगा, माझ्या डॉक्टरचा तिसऱ्यांदा फोन आला. एक प्लीज मिनिट. हॅलो, आय एम इन द क्लास. या, ओके. ओके, ओके. आफ्टरनून. थँक यू. सॉरी, त्यांचा तिसऱ्यांदा फोन आला. आय हॅव टू टेक इट. हा, तर आपण म्हणतो तसं वेदामध्ये तर वेदामध्ये आपल्या आणखीन एक भाग असतात, त्याच्याकडे आपण थोडंसं एका मिनिटाने घेऊ. तर त्याच्या आधी असा मला प्रश्न यायचा नेहमी की उपनिषद किंवा हे वेद फक्त संस्कृतमध्येच आहेत का? तर संस्कृतमध्ये मूळ जे आपण म्हणतो ते सगळं संस्कृतमध्ये आहे, पण त्याच्यानंतर 1656 मध्ये शहाजहान बादशाहचा जो सगळ्यात मोठा मुलगा होता दारा, त्यांनी खूप हिंदू पंडितांना आपल्या घरी बोलवलं. आणखीन त्यांच्याकडून उपनिषदाचं उर्दूमध्ये भाषांतर करून घेतलं. तर त्यांनी सगळ्या उपनिषदांचं उर्दूमध्ये भाषांतर करून घेतलंय. आणि त्याच्यानंतर 1775 मध्ये उर्दू भाषेतून उपनिषदांचं लॅटिनमध्ये ट्रान्सलेशन झालं. त्या माणसाचं पण मी नाव तिथे लिहिलंय की अंकेतील दुपेरा, त्या माणसाचं नाव होतं. त्यांनी उर्दूमधून मग त्यांनी लॅटिनमध्ये ट्रान्सलेट केले. आणि त्याच्यानंतर अनेक परदेशी लोकांनी त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये उपनिषदाचं ट्रान्सलेशन केलं आहे. तर अशी थोडीशी संस्कृतच्या बाहेरची ही जी माहिती आहे ती सांगायची आहे. आता आपण हे सगळं उपनिषद शिकणार आहेत. पहिल्यांदा असा प्रश्न की कशासाठी हे शिकायचं? तर बेसिकली आपण हे शिकायला येतो तेव्हा तुमच्यामध्ये काही लोकांना वाटत असेल की आपल्या वेदामध्ये काय येते आपण शिकायचं किंवा कशासाठी शिकायचं. तर हा, प्लीज गो ऑन म्यूट. ओके. हा, तर कशासाठी आपण हे शिकायचं? तर माझी जेव्हा मुलं मेडिकल कॉलेजमध्ये होते आणि तेव्हा माझा काही अभ्यास नव्हता कशाचा, तरी सुद्धा त्यांनी गीतेचा अभ्यास केला. तुम्ही जरा म्यूट वर जाता का? गोगटेंचं. आय एम ट्राइंग. ओके. निलिमाताई, तुम्ही हा? सगळ्यांना म्यूट करू शकता. माझा स्क्रीन आहे ना, त्याच्यामुळे मला बाकी काही दिसत नाही. एनिवे, मला बंद करून करायला लागेल. सॉरी. ओके. आणखी कोणाचं राहिलं का? मी केलं तुम्हाला भेट. संध्याचं दिसत नाही मला. काय हवंय का? नाही, म्यूट करत होती तुला. तुझं फक्त दिसत नाही केलेलं. कारण तुम्ही बोलत होतात ना. ओके, आय विल गो बॅक टू माय शेअर. आता दिसतं माझं स्क्रीन? नाही. नाही नाही, अजून नाही दिसत आहे. ओके, आता दिसत. आता दिसतोय. तर त्याच्यानंतर प्रश्न असा की कशासाठी शिकायचं? तर माझी मुलं जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये होती
तेव्हा त्यांनी गीतेचा अभ्यास केला. तेव्हा सगळे लोक विचारायचे, हे काय तुमचं हे अभ्यास करत बसला एवढा मेडिकलचा अभ्यास सोडून, आणि मग तुमचं तर सगळं आयुष्य पडलंय हे सगळं शिकायला. आणि तेव्हा काय मला माझ्याकडे उत्तर नव्हतं, कारण मी स्वतः काही तेव्हा गीतेचा किंवा वेदाचा अभ्यास केलेला नव्हता. पण मग जेव्हा मी ऍक्च्युअली अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की त्याच्यातलं कितीतरी तत्वज्ञान रोजच्या जीवनासाठी आहे, विशेषतः गीतेमधलं. आणि खरोखरच तरुण वयामध्येच आपण ते शिकायला पाहिजे असं नंतर मला कळलं. त्याच्यानंतर उपनिषदांचा अभ्यास करताना एक लक्षात आलं की आपले खूप मिसअंडरस्टँडिंग असतं. एक उदाहरण द्यायचं म्हणजे मोक्ष. मला वाटायचं मोक्ष म्हणजे जन्म मरण याच्यापासून मुक्ती मिळायची, एवढाच मला अर्थ माहित होता. पण जेव्हा मी उपनिषद शिकले तेव्हा कळलं मला की मोक्ष म्हणजे दुःखापासून मुक्ती, दुःखापासून मुक्ती. मग ती जी मुक्ती आहे ती तुम्हाला मेल्यावरच मिळते असं नाही. या जगामध्ये जेव्हा असताना सुद्धा आपल्याला जे आपल्या प्रारब्धामुळे जे काय आपल्याला भोगावे लागतात त्याच्यामधून ते सहन करण्याची आपल्याला शक्ती मिळते. तर हा दुसरा म्हणजे ऍडव्हान्टेज आहे आपल्याला हे शिकायचं सगळं. आणि आपली मनोधारणा मात्र बदलते हा सगळा अभ्यास केला की आपण जे काय बघतो, जगाकडे बघण्याची आपली जी काय दृष्टी असते किंवा स्वतःकडे बघण्याची, ती सगळी बदलते आणि ती बदलायलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऍटिट्यूड. आपल्यामध्ये जेव्हा आपण हे बघतो ना की बापरे केवढा अभ्यास आहे, म्हणजे एक उपनिषद शिकायला आपल्याला 1 वर्ष लागतं, नंतर मग दुसरं उपनिषद शिकायला आपल्याला 2 वर्ष. इतकं त्याच्यामध्ये नॉलेज आहे. ते सगळं घेऊन आपण जेव्हा जात असतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं, अरे बापरे एवढं आपल्या ऋषींनी आपल्यासाठी लिहून ठेवलंय आणि एवढं सगळं शंकराचार्यांनी आपल्याला सोपं करून सांगितलंय. तुम्ही नुसतं जर का उपनिषद वाचलं ना तर काहीच कळत नाही त्याच्यातलं, म्हणजे एकही अक्षर कळत नाही त्यातलं. तर हे सगळं समजून देण्याची जी काही गोष्ट आहे ती सगळी आपल्या आदी शंकराचार्य आहेत त्यांनी केली आहे. म्हणून आपण जी पहिल्यांदा प्रार्थना म्हटली ना, सदाशिव समारंभात शंकराचार्य मध्यमाम, तर त्याच्यात आपण शंकराचार्यांना पण आपण क्रेडिट देतो, कारण त्यांच्यामुळे आपल्याला हे सगळं जे काय त्यांनी उपनिषदाचं स्पष्टीकरण दिलंय ते घेऊन आपल्याला ते समजू शकतं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर ओव्हरवेल्मिंग होतं कधी कधी की बापरे हा किती मोठा अभ्यास आहे. आणि मग आपल्यामध्ये आपोआप नम्रता येते. म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर वाटतं आपलं नॉलेज म्हणजे अगदी एवढंच आहे, आणि त्या एवढंच नॉलेजचं सुद्धा आपल्याला इतकं हे असतं की मला खूप शिकली आहे, मी काही हे केलंय. पण तसं नाहीये, खूप नॉलेज आहे आणि आपल्या ऋषींनी हे सगळं नॉलेज आपल्यासाठी लिहून ठेवलंय. आपल्याला ते शिकायचं आहे आणि त्याच्यातून आपला मार्ग काढायचा आहे. बेसिकली आपण कशासाठी शिकतो? स्वतःसाठी. आपण काही टीचरसाठी शिकत नाही किंवा आपण गुरुजींसाठी शिकत नाही. खूपदा असं होतं मात्र की उपनिषद तुम्ही शिकत असताना तेव्हा बऱ्याच वेळा असं वाटतं की मी स्वामीजींना जाऊन सांगितलं होतं, दयानंद सरस्वतींना, की मी इथेच आले की मला किती माहित नाही एवढं मला कळतं. दरवेळी मला कळतं की अरे मला एवढ्या गोष्टी माहिती नाहीत अजून. तर स्वामीजी म्हटले, इट्स गुड. एव्हरी टाइम यू फाइंड इट आउट हाऊ मच यू डोंट नो, दॅट इज अ राईट पाथ. तर दॅट्स अ राईट वे टू गो. म्हणजे जेव्हा तुम्ही उपनिषद शिकताय, तुम्हाला जेव्हा असं वाटेल की अरे आपल्याला कळत नाही, तर दॅट इज अ राईट पाथ. तिथून तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला हे सगळं कधीतरी समजणार आहे. आणि तुम्हाला जेव्हा आपल्याला समजत नाही तेव्हा आपण जास्त ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आणि तो जो प्रयत्न असतो त्यालाच आपण म्हणतो, मग अशी ज्योत्स्नाताई जे म्हटलं की मनन चिंतन हे सगळं करायला पाहिजे. तर तो एक भाग आहे चिंतनाचा. तर म्हणून आपण हे सगळे वेद शिकायचे असतात. आता आपण जे 4 वेद म्हटलं, तर वेद म्हणजे असं एक बंच नाहीये, त्याच्यामध्ये 4 भाग केलेले असतात. ओके. तर त्या प्रत्येक वेदाचे 4 भाग केलेले असतात.
पहिल्या भागाला संहिता म्हणतात. संहिता याचा अर्थ प्रार्थना किंवा देवाची स्तुती, म्हणजे याच्यामध्ये भक्ती असते किंवा आपण जास्त त्याच्याबद्दल बोलणार नाही, पण कर्म मार्गामध्ये आपली अंतःकरण शुद्धी होते. तसा हा कर्म मार्गाचाच एक भाग आहे की त्याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतं. आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये देवाची स्तुती असते. आणि आपण जेव्हा मुंडकोपनिषद शिकलो तर ते संहितेमध्ये ठेवलेलं आहे त्यांनी, आणि हे एक्सेप्शन आहे. मी थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगते का एक्सेप्शन आहे ते. पण संहितामध्ये बेसिकली देवाची स्तुती असते. नंतर दुसरा भाग असतो त्याला ब्राह्मणा म्हणतात. ब्राह्मणा म्हणजे स्पेशल आपले जे कर्म असतात त्यांचे फळ आणि त्यांच्या बद्दलची सगळी माहिती असते. बेसिकली आपले जे गुरुजी असतात, जे काय मंत्र म्हणतात, पूजा करताना म्हणतात किंवा यज्ञ करताना म्हणतात, तो सगळा भाग ब्राह्मणामध्ये असतो. पहिला आपण म्हटलं संहिता, दुसरा भाग आपण म्हणतोय ब्राह्मणा. आणि ब्राह्मणामध्ये एक महत्वाचा भाग असतो, त्याला विनियोग असं म्हणतात. मी इथे घातले का? थोडं पुढे एनिवे, हा इथे मी सगळ्या ह्याच्यामध्ये लिहिले, पण तुम्हाला ह्या देईन तुम्हाला स्लाइड्स. तर ब्राह्मणामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग असतो, त्याला विनियोग म्हणतात. आता विनियोग म्हणजे काय, तर आता आपण मुंडकोपनिषदामध्ये काय काय गोष्टी शिकलो ते संहितामध्ये होतं, आणि आता आपण जे शिकणार आहोत प्रश्नोपनिषद ते ब्राह्मणामध्ये आहे. का बरं ब्राह्मणामध्ये? कारण त्याच्यामध्ये विनियोग आहे. विनियोग म्हणजे काय, तर जे काय आपल्याला प्रिन्सिपल आपण पहिल्या उपनिषदामध्ये शिकलो त्याचे डिटेल्स, म्हणजे एखादा प्रिन्सिपल असतं त्याचे जे डिटेल्स असतात त्याला विनियोग म्हणतात. आणखीन विनियोगाचा आणखीन एक तिथे शब्द आहे की त्याच्याबरोबर बरं मी पुढे गेल्यानंतर सांगते, पण आता आपण हे लक्षात ठेवायचं की आता आपलं उपनिषद ब्राह्मणामध्ये का ठेवलं, कारण की त्याच्यामध्ये आपण जे ऍक्च्युअली एकूण 6 प्रश्न आहेत प्रश्नोपनिषदामध्ये. हे सगळे प्रश्न आपल्यासारखे साधक आहेत त्यांनी विचारलेले आहेत, तर त्यांच्या डिटेल्समध्ये त्यांचे जे गुरु होते त्यांनी ते डिटेल्समध्ये सांगितले, म्हणून या उपनिषदाला प्रश्नोपनिषद म्हणतात. तर ते जे प्रश्नोपनिषद आहे ब्राह्मणामध्ये घातलेलं आहे, आणि दॅट इज ऑल्सो एक्सेप्शन. नंतर आरण्यक नावाचा एक भाग असतो. आरण्यक म्हणजे जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता किंवा मेंटल उपासना जी करता, ही सगळी आरण्यकमध्ये सांगितली आहे. आरण्यकामध्ये अनेक प्रकारचे त्यांनी उपासना सांगितली आहे. मेंटल उपासना जी म्हणते ती वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी ध्यान करायला सांगितलं आहे. तर ते पण खूप इंटरेस्टिंग आहे, पण मी त्याच्यातलं म्हणजे क्लासमध्ये जेवढं शिकले तेवढेच मी शिकले. पण आमच्या क्लासमध्ये आमचे एक गुरुजी होते, म्हणजे आचार्यचे होते, त्यांना आरण्यकाचं अतिशय प्रेम होतं. त्यामुळे आम्ही 3 महिने होतो, तर 3 महिन्यात 15-20 प्रकारच्या तरी त्यांनी आम्हाला हे ध्यान सांगितले, मेडिटेशन सांगितले. तर तेवढेच मला माहिती आहे, जास्त काही माहिती नाही. नंतर शेवटचा जो भाग आहे त्याला वेदांत म्हणतात. वेदांतामध्ये उपनिषद असतात. तर वेदांत म्हणजे आपल्या ऋषींनी जे काही आपल्याला तत्वज्ञान सांगितलंय ते आपल्या धर्माचं पूर्ण जे काय तत्वज्ञान आहे ते उपनिषदांमध्ये. म्हणजे आता तुम्ही म्हटला की प्रश्नोपनिषद किंवा मुंडकोपनिषद, त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळं आपल्या तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे. आणि उपनिषद याच्यासाठी आणखीन एक शब्द वापरला जातो आपल्या वेदांतामध्ये ते वापरला जातो, ब्रह्मविद्या प्रतिपादक ग्रंथ. म्हणजे ब्रह्माच्या बद्दल तुम्हाला, ब्रह्म म्हणजे हा, ब्रह्माची व्याख्या आपण नंतर करूया, पण ब्रह्माची जी काय विद्या असेल ती सगळी या उपनिषदामध्ये असते. एकूण किती उपनिषद आहेत, तर साधारण अंदाजाने सांगते तुम्हाला 135 उपनिषद आपल्याला माहिती आहेत. पण याच्या आधीची मी एक गोष्ट सांगितली होती मागच्या वेळी, पुढच्या वेळी सांगितली की एक ऋषी होते, त्यांनी त्यांच्या गुरूंना ते म्हणाले
की मला सगळ्या उपनिषद शिकायच्या आहेत. तर त्यांचे गुरु म्हटले 1080 उपनिषद आहेत. त्यांच्या वेळी 1080 उपनिषद आहेत. काय झालं का हे जी सगळी माहिती होती ही सगळी आपल्यापर्यंत आलेली नाही आहेत. म्हणजे आता तुम्ही मला विचाराल तर मी म्हणेन की 135 उपनिषद आहेत. आणि त्याच्यापैकी 11 उपनिषद जे होते त्याचं आपले जे आदिशंकराचार्य होते त्याच्यावरती त्यांनी भाष्य लिहिलंय 11 उपनिषदांवर. आणि ती जी 11 उपनिषद आहे ती आपण महत्वाची आहेत असं म्हणतो. तर त्याच्यातल्या 11 उपनिषदांची नावं आहेत ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक उपनिषद, मांडुक्य उपनिषद, तैतरीय उपनिषद, ऐतरीय उपनिषद, छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक आणि श्वेताश्वतर. अशी जी उपनिषद आहेत तेवढी उपनिषद महत्वाची समजली जातात कारण त्याच्यावरती शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. तर अशी ही जी 11 उपनिषद आहेत म्हणजे माझा ज्या काय अभ्यास झाला त्याच्यात मी 11 उपनिषद शिकले. आणि त्याच्यातच तुम्ही पाहिलं असेल की आपलं मुंडक पण तिथे आहे आणि प्रश्न पण तिथे आहे. तर तुम्ही म्हणाल की आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं की मुंडक उपनिषदानंतर आपण प्रश्नोपनिषद का घेतलं कारण मुंडक उपनिषदामध्ये काही प्रश्न नुसते प्रश्न म्हणून सांगितले. उदाहरणार्थ जो पुरुष असतो ज्याच्यामध्ये 16 गुण असतात असा एक मंत्र आहे तशा अर्थाचं. पण ते 16 गुण काय असतात त्याच्यापासून काय होतं हे सगळ्याचा एक प्रश्न प्रश्नोपनिषदात आहे. म्हणजे एका साधकाने तो प्रश्न विचारला होता की असं मुंडक उपनिषदामध्ये म्हटलं आहे पण त्याचा काय अर्थ आहे. किंवा आपला जो प्राण असतो प्राण म्हणजे आपला श्वास घेताना आपण जो श्वास घेतो तो जो प्राण असतो त्या प्राणाबद्दल एक प्रश्न आहे. तो तर प्रश्न अतिशय सुंदर आहे म्हणजे त्याच्यावरती आपण बराच वेळ घालवणार आहे. पण त्या प्राणाचे 6 भाग केलेले असतात आणि त्या 6 भागांबद्दल खूप छान माहिती आहे. नंतर एक जेव्हा सृष्टी निर्मितीबद्दल काही मुंडक उपनिषदामध्ये आहे पण खूपच ब्रीफ आहे ते. तर ते जे काय ब्रीफ आहे त्याचं डिटेलमध्ये एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये सांगितलंय आणि ते पण खूप इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतं. तर अशा प्रकारे मुंडक उपनिषदामधून 6 प्रश्न घेऊन हे साधक आले आणि त्यांनी आपल्या या गुरूंना विचारलं की आम्हाला याच्याबद्दल सांगा आणि त्याच्यातून हे प्रश्न उपनिषद तयार झालं. तर शंकराचार्यांनी असं म्हटलंय की तुम्ही जर का मुंडक उपनिषद शिकले तर त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न उपनिषद शिकायला पाहिजे आणि म्हणून मी तसा क्रम घेतलाय की मुंडक नंतर प्रश्न उपनिषद. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 4 जे भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये वेदांताच्या भागामध्ये बहुतेक सगळे उपनिषद आहेत. पण हे मी तुम्हाला ढोबळ मार्गाने सांगितलं कारण काही आपणच पाहिले 2 उपनिषद ते एक संहितामध्ये आहे आणि दुसरं आहे ते ब्राह्मणांमध्ये आहे. आणि नंतर आणखी काही उपनिषद आहेत म्हणजे जर का तुम्ही ईशावास्य उपनिषद म्हटलं तर ते शुक्ल यजुर्वेदाच्या संहितेमध्ये आहे. म्हणून मी असं म्हटलं की ढोबळमानाने सगळे उपनिषद वेदांतामध्ये असतात. तर मागच्या वेळेला आपण मुंडक उपनिषद शिकलो ते संहितेमध्ये होतं आणि प्रश्नोपनिषदात आपण बघतोय ते ब्राह्मणामध्ये आहे. तर असं काय आहे तर त्याचं उत्तर ज्ञानकोश जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये केतकर यांनी दिलेलं आहे. ते म्हणतात की वेदांत उपनिषद नेहमी वेदांतामध्येच होते पण ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे जे 3 वेद आहेत ते ब्राह्मण वर्गासाठी होते आणि त्याच्यानंतर क्षत्रिय लोकांना काही शिकायचं होतं तर त्यांच्यासाठी आत्मा आणि ब्रह्म याच्यावरचे विचार करणारे जे उपनिषद आहेत ते लिहिलेली गेलेली आणि ती जी उपनिषद आहेत ती अथर्व वेदात आहेत. तर ती जी अथर्व वेदातली उपनिषद आहेत त्याच्यातलंच आपण मुंडक शिकलो
आणि आता आपण प्रश्न शिकणार आहोत. तर तेव्हा सुद्धा त्यांनी मग अथर्व वेदामध्ये ठेवताना संहितामध्ये त्यांनी मुंडकोपनिषद ठेवलं आणि आता जे आपण बघणार आहोत प्रश्नोपनिषद ते ब्राह्मणामध्ये ठेवलं. तर हे आपण लक्षात ठेवायचं की का बरं त्यांनी ब्राह्मणामध्ये ठेवलं, कारण त्याच्यामध्ये विनियोग आहे. आणि मगाशीच तुम्हाला सांगितलं विनियोग म्हणजे काय की एक्सप्लेनेशन, जास्तीचं एक्सप्लेनेशन असतं. आणि हे जे एक्सप्लेनेशन देताना म्हणजे मग असं म्हणायचं का की मुंडकोपनिषद पूर्ण नव्हतं, तर शंकराचार्य त्याच्यावर म्हणतात की तसं नाही, मुंडकोपनिषद पण पूर्ण होतं आणि प्रश्नोपनिषद पण पूर्ण आहे. पण जसं आपण करतो की आपण कॉलेज शाळेमध्ये असताना आपण इंटिग्रल शिकलो, पण तेवढंच आहे का इंटिग्रल? मग आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर 4 वर्ष सुद्धा इंटिग्रल शिकतो, कारण ते आपण जास्त शिकतो रे, त्याच विषयावर आपण जास्त शिकतो कॉलेजमध्ये गेल्यानंतर. तशा प्रकारचं हे आपण जे मुंडकोपनिषदमध्ये थोडं थोडं पाहिलं त्याचेच डिटेल्स आता आपण बघणार आहोत प्रश्नोपनिषदामध्ये. आणि खूप चांगलं आहे, म्हणजे मला तरी वाटतं की प्रश्न उपनिषद जे त्यांनी लिहिलं ना ते सगळं आपल्याला समजून देण्यासाठीच लिहिलं. आणखीन एक गोष्ट असते की त्याच्यासाठी शंकराचार्यांचा एक मंत्र आहे, तो मी पुढच्या ह्याच्यात लिहिलेला. हा, या ह्याच्यात मी लिहिलंय की ते म्हणतात मंत्रोक्तस्य अर्थस्य विस्तराणी अनुवादितम असं त्यांनी म्हटलंय. तर त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक म्हणजे आपण म्हटलं तसं विनियोग आणि दुसरं म्हणजे अनुवादितम. अनुवादितम म्हणजे काय की हे जे काय आपले त्यांचे जे गुरु होते आता इथे पिप्पलाद त्या गुरूंचं नाव आहे, त्यांनी आपल्याला आणखी डिटेलमध्ये सांगितलं आणि ते सांगताना त्यांनी स्वतःचा अनुभव त्याच्यामध्ये घातलाय. जेव्हा ऋषी नुसतंच सांगत नाही तुम्हाला, पण त्यांच्या स्वतःच्या अनुभवाबरोबर जेव्हा सांगतात त्याला अनुवादी असं म्हणतात. तर अनुवादी दम असं जे आपण म्हटलंय त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी, तर त्याच्यामध्ये मंत्राबरोबरचा त्यांचा स्वतःचा जो अनुभव आहे तो पण त्याच्यात सांगतात. आणि या 2 गोष्टी असल्या की ते जे उपनिषद आहे ते ब्राह्मणामध्ये ठेवलं जातं. 2 गोष्टी पाहिजे, विनियोग आपण मगाशी पाहिला आणि अनुवादितम म्हणजे त्या जे काय गुरुजी म्हणजे ऋषी जे शिकवत आहेत त्यांनी आपला अनुभव पण तिथे सांगितलेला आहे. अशा 2 गोष्टी जेव्हा असतात तेव्हा ते उपनिषद ब्राह्मणामध्ये ठेवलं जातं असं शंकराचार्यांनी सांगितलं. तर अशा प्रकारे आपण हे उपनिषद कुठे आहे ते पाहिलं आणि हे उपनिषद अथर्व वेदामध्ये आहे. मग माधवीने आधी आपल्यासाठी जी प्रार्थना पाहिली होती त्या प्रार्थनामध्ये तिने अथर्व वेदाचं जे काय शांती मंत्र आहे ते पाहिलं होतं. कधी कधी मला प्रश्न पडायचा की हे जे सगळे उपनिषद आहेत ते कुठल्या ह्याच्यातून आले, कुठल्या वेदातून आले. तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही त्याच्या आधी जो शांती मंत्र म्हणता तो शांती मंत्र त्या वेदासाठी असतो. म्हणजे तुम्ही जेव्हा आपल्या आपला जो आता वेद आहे त्याच्यामधलं अथर्व वेदातलं आपण जे बघतोय, अथर्व वेदातलं जर का तुम्ही एखादं उपनिषद म्हणत असाल तर ते म्हणायच्या आधी तुम्ही त्याचा शांती मंत्र म्हणता आणि तो शांती मंत्र तुम्ही म्हटला की कळतं आपल्याला की हे उपनिषद या वेदातलं आहे, असं आपल्याला ते ओळखता येतं की तो कुठल्या वेदातलं आहे. तर प्रश्नोपनिषद आणि मुंडकोपनिषद हे दोन्ही सुद्धा आपल्याला एकाच वेदातून आल्यामुळे आपण तोच मंत्र शांती मंत्र आपण बघतोय. तर याच्यानंतर आता आपण जे काय बघणार आहोत त्याच्यामध्ये अनुवादी असं जे आपण म्हटलं आहे, तर जेव्हा पिप्पलाद अशा त्या मुलीचे हे आहे, त्यांच्याकडे 6 साधक गेले होते. साधक कशासाठी म्हणायचं की ज्यांना जास्त क्युरिओसिटी, आता आपण हे सगळे इथे शिकतोय ना, आपण सगळे साधक आहोत. तर जे काय शिकणारे होते आणि त्यांच्या मनात प्रश्न होते मुंडकोपनिषद शिकल्यानंतर की काय करायचं, कसं, आणखीन काहीतरी त्यांना एक्सप्लेनेशन हवं होतं. जसं आपण म्हटलं डिटेल्स हवे होते,
तर ते डिटेल्स त्यांना हवे होते. म्हणून हे जे 6 जण होते ते पिप्पलाद मुनींकडे गेले, ऋषींकडे गेले आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला याच्याबद्दल आमचे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर सांगा. तर असं म्हटल्यानंतर पिप्पलाद ऋषी काय म्हणाले की हो ठीक आहे, मी तुम्हाला सांगेन, पण तुम्ही असं करा, 1 वर्ष माझ्या कडे राहा, सगळं माझं शिका आणि मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन, असं त्यांनी म्हटलं. मग हे 6 जण त्या पिप्पलाद ऋषींकडे राहिले आणि त्यांची सेवा केली किंवा जे काही त्यांना अपेक्षित होतं ते सगळं केलं आणि नंतर एकेका प्रश्नाचं उत्तर पिप्पलाद मुनींनी दिलं. तर तशा 6 प्रश्नांची उत्तरं दिली. तर असं हे पूर्ण प्रश्न उपनिषद आहे. आपण ते 6 प्रश्न बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पुढचं त्याच्यामध्ये काय काय आपण शिकणार आहोत, तर ते मी एक पॉइंट्स लिहून ठेवले आहेत. अर्थातच त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये आपण शिकणारच आहोत, पण काय काय आहे त्याच्यामध्ये, तर पहिलं म्हणजे ब्रह्म म्हणजे ज्याला आपण एक्सप्लेन करू नंतर, ज्याच्यापासून सगळं निर्माण झालं ते म्हणजे ब्रह्माने सृष्टी निर्माण केली. तर सृष्टीची उत्पत्ती आणि त्याच्याबद्दल मूळ कल्पना खूप छान आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगते की ते म्हणे सुरुवातीला त्यांनी काय निर्माण केलं, एक तर एनर्जी आणि मॅटर, त्याला संस्कृत शब्द वेगळे आहेत, पण बेसिकली त्यांनी काय निर्माण केलं की एनर्जी आणि मॅटर. आणि हे आपण सगळं संस्कृत म्हणजे फिजिक्स शिकताना आपण शिकलो ना की एनर्जी आणि मॅटर तसंच पाहिजे ना, त्याच्यापासून सगळं जग निर्माण केलं, सगळी पूर्ण सृष्टी निर्माण केली आणि खूप छान कल्पना आहे त्याच्यामधली ती. आणि मग त्याच्यापासून कशी कशी केली ते आपण सगळं पहिल्या प्रश्नात बघणार आहोत. नंतर दुसरा आणि तिसरा प्रश्न जो आहे तो प्राणाबद्दल आहे. प्राण म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपण म्हणतो प्राण आहे, प्राण, आणि मग आपण जे हे करतो बाहेर जातो, तर तो जो प्राण आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न आहेत. आणि ते पण खूपच चांगलं आहे. आणि आपले जे माझे जे गुरु आहेत आचार्य परमार्थानंद, त्यांनी सांगितलं इथे जी प्राणाची जी व्याख्या आहे आणि त्याच्यामध्ये जे ज्ञान आपल्याला जे मिळणार आहे ते कुठल्याही दुसऱ्या उपनिषदामध्ये नाहीये. म्हणून जेव्हा आपण हे 2 प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत तेव्हा त्याच्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायला पाहिजे, कारण बाकी कुठेही तुम्हाला ही माहिती मिळणार नाही. नंतर त्यांनी निद्रा आणि स्वप्न मीमांसा याच्याबद्दल सांगितलं. खूप स्वप्नाचा त्यांनी खूप छान अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे गुरु आहेत पिप्पलाद मुनी, त्यांनी स्वतःच्या अनुभवावरूनही काही गोष्टी तिथे सांगितल्या. त्यामुळे ते पण खूप इंटरेस्टिंग आहे की आपण झोपतो, कधी कधी स्वप्न पडतं, कधी कधी नाही पडत. म्हणजे 2 भाग केले त्यांनी, एक म्हणजे स्वप्नाचं आणि दुसरं म्हणजे गाढ झोप. तर गाढ झोप आणि स्वप्न याच्यामध्ये खूप फरक आहे. जेव्हा आपल्याला स्वप्न पडतात आणि जेव्हा आपल्याला नाही पडत, या 2 मध्ये खूप फरक आहे. म्हणजे गाढ झोप तुम्हाला जे लागते ते सगळं ब्रह्मानंद झाल्यासारखं असं असतं. तर ही पण गंमतच आहे की गाढ झोप आणि ब्रह्मानंद म्हणजे तुम्हाला जसं काही आत्मसाक्षात्कार झाला, या 2चा अनुभव सारखा असतो, पण त्याच्यामध्ये खूप फरक आहे. एकामध्ये आपल्याला काहीच माहिती नसतं आणि जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होतं तेव्हा तुम्हाला सगळं माहिती असतं. गाढ झोप लागले की तुम्हाला खूप आनंद होतो, कारण तुम्हाला कळत नाही बाहेरचं काही. पण ब्रह्मानंद झाला, तुम्हाला आत्मज्ञान झालं की पण तुम्हाला तशी अवस्था होते, पण त्या अवस्थेमध्ये तुम्हाला सगळं माहिती असतं आणि तुम्ही नुसतेच गाढ झोपता तेव्हा तुम्ही फक्तच गाढ झोपता. तर ही जी गंमत आहे ना ती पण मला म्हणजे किती त्यांचं ऑब्झर्वेशन असेल की एखादी व्यक्ती गाढ झोपते, तिला पण बाहेरचं काही कळत नाही, आणि ज्यांना आत्मज्ञान होतं त्यांना पण बाहेरच्या जगाशी काही संबंध नसतो. पण या दोन्हीमध्ये अशी म्हणजे असं साम्य आहे, पण खूप फरक पण त्याच्यामध्ये खूप आहे. नंतर ओंकाराबद्दल आहे. हे ओंकाराचं पण आपण खरं म्हणजे त्यावेळेस आपण मेडिटेशन करू, ओंकारावरच आपण मेडिटेशन करू आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचा काय उपयोग होईल ते आपण बघूया. तर बेसिकली ओंकारामुळे आपलं पापमुक्ती होते
आणि जे कोणी सगुण प्रार्थना करणारे आहे, म्हणजे तुमच्या समोर कुठला तरी देव आहे आणि त्याची तुम्ही प्रार्थना करता. आपल्या याच्यामध्ये, आपल्या अध्यात्मामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे तुम्हाला समोर देव लागतो सगुण, तुम्हाला कुठली तरी इमेज लागते पुढे. आणि दुसरं म्हणजे निर्गुण, म्हणजे जो ऍक्च्युअल जो ब्रह्म आहे त्याचीच तुम्ही प्रार्थना करता. तर ओंकारामध्ये हे दोन्हीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे खूप छान पद्धतीने या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते पण मला वाटतं आपण त्याच्याबरोबर मेडिटेशन करू एक दिवस आणि ते आपण समजून घेऊ. खूपच म्हणजे मला तरी तो भाग खूप आवडला, की तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला निर्गुण जो देव आहे, म्हणजे ज्याला काहीच आकार नाही असा जो देव आहे, तोच मूळ देव आहे. पण त्याच्यावरती आपली सगळ्यांची भक्ती असते का? नाही. आपल्याला कृष्ण लागतो, आपल्याला राम लागतो, आपल्याला देवी लागते. हे सगळे देव आपल्याला लागतात. आपण सगुण लोक आहेत. पण सगुण भक्तांना सुद्धा ओंकारामध्ये फायदा होऊ शकतो असं त्यांनी सांगितलंय. तर तो भाग मला खूप आवडला. नंतर लिंग आणि तो जो भाग आता मी सध्या सोडून देते कारण जास्त कॉम्प्लिकेटेड आहे तो. त्याच्या पुढचा भाग अद्वैत. अद्वैत अद्वैतपूर्ण अमरत्वद असं त्यांनी म्हटलं आहे. तर अद्वैत म्हणजे काय? तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं आपल्याला समोर देव लागतो. देव तिथे आहे आणि आपण इथे आहे, त्याला द्वैत म्हणतात. देव तिथे आणि आपण इथे 2 भाग झाले म्हणून त्याला द्वैत म्हणतात. जेव्हा तुम्ही देवाशी एकरूप होता, म्हणजे तुम्ही वेगळे राहतच नाही, त्याला अद्वैत म्हणतात. की देव जो आहे तोच माझ्यात आहे आणि म्हणजे दोन्ही आम्ही एकच आहोत असं तुम्ही जेव्हा म्हणता, त्याला आपण अद्वैत म्हणतो. त्या अद्वैताबद्दल त्यांनी सांगितलं आहे. आणि त्याच्यापासूनच माया, आपण नेहमी ब्रह्म आणि माया, ब्रह्म माया असं म्हणतो, पण माया म्हणजे हा भास आहे, अशी खूप अवघड कल्पना आहे. ती सुद्धा यांनी खूप छान पद्धतीने सांगितली आहे, की जेव्हा तुम्ही देवाशी एकरूप झाले आणि तुम्ही एकरूप झाले आणि आपल्या वेदांतामध्ये असं पण म्हणतात, की सगळ्यांमध्येच देव आहे रे. माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये अॅनिमल कुठले घेतले तर त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये, सगळ्यामध्येच जर का देव असेल तर मग माया कुठे राहिली? सगळीकडेच देव आहे राईट. तर हा जो कॉन्सेप्ट आहे की माया ही भास आहे, हा कॉन्सेप्ट याच्यामध्ये आपल्याला सांगणार आहे. तर तो शेवटच्या मंत्रामध्ये आहे. आणि असे जे प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्रश्न उपनिषदामध्ये मिळणार आहे. तर साधारणपणे असं असतं की मी जे काय सांगायचं आहे ते मी सांगणार आणि तुम्हाला जर प्रश्न असले तर तुम्ही मला लिहून पाठवायचे आणि त्याच्यावर विचार करून मी उत्तरं देईन. मला काय होतं की दरवेळी आपल्याला नक्की एक्झॅक्ट अशी उत्तरं आठवत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही मला जरा वेळ दिलात तर पुढच्या वेळेला मी तुमची उत्तरं नक्की देईन. म्हणजे जर का मला माहिती नसेल तर मी अभ्यास करेन आणि मग सांगेन. तर अशा प्रकारे आपण प्रश्न उपनिषदाची एक साधारण ओळख करून घेतली. अर्थातच हे सगळे पॉइंट्स पुन्हा येणार आहेत, पण वेदाची काही जी माहिती होती बेसिक, मला वाटलं की आपण तिथपासून आपण सुरू करूया. आणि नंतर आपल्या धर्मामध्ये आणखीन एक खूप छान पद्धत आहे की तुम्ही एखादं कुठलेही प्रश्न उपनिषद हे पुस्तक तुम्ही घेतलं तर जो कोणी लिहिणार असेल, म्हणजे ज्यांनी कोणी कंपाईल केलं असेल, तो असं करतो की हे मी का लिहिलं, कोणासाठी लिहिलं आणि कोणी हे वाचावं, त्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला सांगतात आणि त्याला म्हणतात अनुबंध. तर पुढच्या वेळी आपण अनुबंध बघू की प्रश्न उपनिषदाचा आणि नंतर मग पहिल्या प्रश्नापासून सुरू करू. तर मला वाटतं आता मी थांबते इथे. आणि शेवटी आपण जो मंत्र म्हणतो तो पण मी खरं त्या स्लाइडवर टाकलेला होता. मला आता ती स्लाइड सापडत नाही. एनिवे तो छोटासाच मंत्र आहे, मी तुम्हाला पुढच्या वेळी म्हणजे स्लाइडवर मिळेल. तर माधवी, आपण आता शेवटचा मंत्र म्हणूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ओके, आपण पुढच्या वेळी अनुबंध घेणार आहोत आणि आपला जो